नमस्कार, मी गौस मुलानी, सामाजिक कार्यकर्ता. आपण बघत आहात हे दृश्य 7 नंबर वार्ड. हे पाण्याचं असं लोंढा येत आहे आणि बाकीचं जे पाणी ह्या नागरिकांच्या घरात पूर्ण असं घुसलेलं आहे. तुम्ही बघू शकता की एक 4 व्हीलर 2 व्हीलर या साईडला ह्या घरात सुटलेला आहे, पुढच्या घरात आहे. पूर्ण दृश्य हे गंगानगरमधलं आहे. नगरसेवक काही दखल घेत नाहीत. 7 नंबर वार्डातील सगळेजण आपल्या आपल्या घरात बसलेले आहेत. मतं मागायला तेवढे येतात. लोकांची समस्या जी आहे ते कोण बघणार? फार त्या पुढच्या गार्डनपर्यंत पूर्ण पाणी साठलेलं आहे. हे दृश्य इथलंच नाही, अजून तुम्हाला पुढे दाखवतो. गटार जी आहे बारकी आहे, त्याच्यामुळं पूर्ण पाणी सरकत नाही. पुढं गटार पाहिजे होती, 7 फुटाची गटार पाहिजे होती. ती गटार केल्यात नुसता 2 ते 2.25 फुटाची. हे बघू शकता आपण, या प्लॉटमध्ये सुद्धा पाणी आहे. हे जुना हरिपूर रस्ता आहे. हे दृश्य बघू शकता आपण जिमकडे जाणारा रस्ता आहे, गंगानगर. या प्लॉटमध्ये पुढच्या घरामध्ये या पुढच्या ह्या साईडला भिंतीला पूर्ण पाणी लागलेलं आहे. महापालिका स्वच्छता करत नाही. पूर्ण हा पाणी असं साठलेलं आहे. लोक गप बसतात म्हणून, नागरिक गप बसतात म्हणून, जनता गप बसते म्हणून नगरसेवक यांचा फायदा उचलतात. हा गटारीच्या वरनं पाणी पूर्ण ह्या शेतात, बरगालेंच्या शेतात चाललेलं आहे. हे नुरानी मस्जिदकडून येणाऱ्या गटार आहे. उपायुक्त साहेबांना मी मगाशी फोन केलतो. साहेब म्हणाले JCB यायला 1 तास 1.5 तास लागेल. तोपर्यंत तुम्ही इथली समस्या काय आहे ते बघून घ्या.